सवालों के जवाब के लिए तैयार पुलिस विभाग के बड़े अधिकारी। नमस्कार, जय हिंद, जय भारत। मैं विनोद यादव, पीएसके न्यूज़ में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। आपको बता दूं कि आज जो कार्यक्रम हुआ है उसमें कई सवाल उठे और उनके जवाब भी मिले। तो आपको सारी जानकारी मराठी में मिलेगा हमारे पार्टनर रोहित गिरीश जी के माध्यम से। तो मैं उन्हें कहूँगा कि आप आइए और मराठी में पूरी जानकारी दीजिए कि सभी लोगों को पता चले। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय विरार पोलीस ठाणे आयोजित गणेश उत्सव व ईद ए मिलाद 2024। नमस्कार, मी रोहित गिरी, आपण पाहत आहात पीएसके न्यूज। तर आज रोजी जे अधिकारी आहेत जयंत वजवले साहेब पोलीस आयुक्त विरार व त्याचबरोबर बजरंग देसाई सह पोलीस आयुक्त विरार व विजय पवार साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विरार पोलीस ठाणे। तर आज जे आहेत भरपूर जे आपल्या वसई विरारमधले जे मंडळ आहेत गणपती मंडळ व त्याचबरोबर जे ईद ए मिलाद याबद्दल जे मुस्लिमचे जे अधिकारी जे गुरु आहेत त्यांच्या सर्वांच्या बरोबर ही मीटिंग घेण्यात आली। त्याचबरोबर ह्या ज्या सूचना वगैरे जे पोलिसांचे आहेत ते देण्यात आले। याच कार्यक्रमात आपले महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत ते देखील होते, जेणेकरून सर्वांचं प्रश्न उत्तरांचा हा बराच वेळ निघून गेला, पण हे जे प्रश्न उत्तर होते हे चांगलेच रंगले। त्याच प्रश्नामध्ये सर्वात प्रथम सर्व मंडळांनी व जे अधिकारी होते त्या लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला की जो रस्ता जो खराब आहे त्याबद्दल ही प्रश्न विचारण्यात आला। त्याचबरोबर जे MSCB यांचे अधिकारी होते त्यांना लाईटीबद्दल ही काही प्रश्न विचारण्यात आले आणि जे आपले पोलीस होते त्यांनाही काही प्रश्न विचारण्यात आले। त्याचबरोबर हा जो प्रश्न मंजुषाचा जो कार्यक्रम होता हा अगदी छानरित्या पार पडला। काही सूचना पोलिसांकडूनही देण्यात आल्या की मंडळांनी की जसं की आपण यावर्षी डॉल्बी लावू शकत नाही, त्याचबरोबर आपण जे मिरवणूक काढाल ते मिरवणूक व्यवस्थित असावी आणि जो रूट तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा जो रूट तुम्ही तुमच्या यात पहिल्यांदा सांगितला असेल त्याच रूटनं तुम्हाला जायचं आहे। त्याचबरोबर जो जे गणपती आहेत ते गणपती आपण जे सांगितलेले आहेत त्याच ठिकाणी विसर्जन करायचे आहे ज्या तलावात तुम्ही सांगितले असेल। त्याचबरोबर आणखी काही जसं की पोलीस आपल्याबरोबर आहेतच, पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनीही पुढे येऊन त्या बाबतीत आपली सहकार्य करावे। त्याचबरोबर जी मंडळं जी आहेत त्यांनीही ट्रॅफिक होऊ नये रस्त्यावरती याबाबतीतही थोडं लक्ष द्यावं। त्याचबरोबर जे भक्तजन जे येतील त्यांनाही व्यवस्थितरित्या हाताळण्याची ही काही सूचना आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी 112 नंबर म्हणजे 112 किंवा 112 हा नंबर सांगितला आहे। जर का काही अनुचित प्रकार कुठे घडत असेल किंवा काय होत असेल तर पोलिसांनी सांगितले तुरंत तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करा। आपल्याला एक 5 ते 7 मिनिटात लगेच पोलीस तिथं त्या ठिकाणी येऊन जो काही अनुचित प्रकार किंवा काय घडला असेल किंवा होत असेल तिथं पोलीस येऊन आपला लगेच खाकी दाखवून किंवा जी काही प्रकरणं असेल त्यांना ती हाताळतील। त्याचबरोबर जे MSCB अधिकारी होते त्यांनाही लाईटबद्दल ज्यावेळेला प्रश्न विचारले गेले तर MSCB वाल्यांनीही समाधानकारक काही उत्तरं दिलेली आहेत। त्याचबरोबर जे PWDचे अधिकारी होते महानगरपालिकेचे त्यांच्याबरोबरही संवाद साधण्यात आला आणि त्यांना हा जो रस्ता आहे जो रस्ता आता सध्या खूपच खराब आहे असं प्रत्येक मंडळाने जवळजवळ सांगितलेलं होतं, त्याबद्दलही आपण काहीतरी व्यवस्था करावी आणि तो जो रस्ता आहे तो रस्ता सुधारावा। सध्या रस्त्याचं डागडुगीचं काम हे चालू आहे, पण ते सध्या मंद गतीनेच चालू आहे। तरी सर्व मंडळांनी विनंती केलेली आहे की हा जो रस्ता आहे हा चांगला व्हावा, जेणेकरून ज्या मूर्त्या गणपतीच्या घेऊन जात असताना खड्ड्यांमुळे त्या मूर्त्यांना काही त्रास होऊ नये किंवा त्याला इजा पोहोचू नये। ते खड्डे तेवढ्यात लवकरात लवकर मोठे आहेत ते मुजवावेत आणि ह्या सर्व गोष्टींच्या बरोबर पोलिसांनीही सर्व नागरिकांना आणि जे घरगुती गणपती आहेत किंवा बसवतात सोडतात विसर्जनच्या वेळेला स्वतःची काळजी घेण्यासही सांगितली। त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेले आहेत की वसई विरारमध्ये यावर्षीही काही ठिकाणी जे आहेत कृत्रिम तलाव उभा करणार आहेत, जेणेकरून जे वसई विरारमध्ये जवळपास 70,000 जे घरगुती मंडळ आहेत घरगुती जे गणपती आहेत त्या गणपतींना विसर्जन करण्यासाठी जे तलाव तर आहेतच, पण त्याचबरोबर कृत्रिम तलावही महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही देणारच आहे। तर हे सांगताना सर्व अधिकारी
आणि जे मंडळ अधिकारी आहेत किंवा जे ईद ए मिलादचे जे काही गुरु आले होते त्यांच्याशीही ह्या गोष्टीबद्दल संवाद झाला. आपण पाहू शकता की हा जो प्रश्न मंजुषाचा जो कार्यक्रम होता हा समोर होता की जेणेकरून जागच्या जागी उत्तरं हे अधिकाऱ्यांकडून भेटल्यामुळे जे मंडळ आहेत ते देखील या प्रश्नांची जे उत्तरं भेटली त्यांनी ते समाधानी होते. आणि जे प्रश्न पोलिसांनी जे सूचना दिल्या त्याही मंडळातले जे अधिकारी आहेत किंवा ईद ए मिलादचे जे गुरु आहेत त्यांनी ते मान्य केलं. त्याचबरोबर जो डॉल्बीचा जो प्रश्न आहे, डॉल्बीचा प्रश्न सरळ आहे. आणि त्याचबरोबर पोलिसांनी आणखी एक सूचना दिली की आपण जे काही गाणी चालवत असाल ते गाणी अश्लील नसावेत. त्याचबरोबर कोणताही अश्लील प्रकार जसं की डान्स वगैरे असला काही घेऊ नये असंही पोलिसांनी सांगितलेलं आहे. तसंच पोलीस जे अधिकारी होते त्यांनी अजूनपर्यंत हे सांगितलं की काही आणि जे साऊंड सिस्टम जे वाजणार आहे मंडळातनी वगैरे त्यांना टायमिंग दिलेला आहे की संध्याकाळी 10 वाजेपर्यंतच तुम्ही साऊंड सिस्टम वगैरे काय असेल ते मंडळातलं वाजवू शकता. पण त्याचबरोबर जे आहेत की दुसऱ्या 5व्या 7व्या आणि शेवटच्या दिवशी जे आहे ते तुम्ही 12 वाजेपर्यंत साऊंड सिस्टम लावू शकता. पण इतर दिवशी तुम्ही 10 वाजेपर्यंतच साऊंड सिस्टम लावायचा आहे किंवा त्याचा जो आवाज आहे तो अतिशय जो एक वेळ दिलेली आहे किंवा एक डेसिबल दिलेला आहे त्या डेसिबलच्या पुढे जाता कामा नये. त्याचबरोबर जो 12 वाजे त्याचबरोबर काही दिवसात ज्या वेळेला गणपती विसर्जन होतात त्या दिवशी तुम्ही 12 वाजेपर्यंत जो आहे तो साऊंड वाजवू शकता. याचबरोबर अधिकाऱ्यांनी आणखी काही सूचना दिलेल्या आहेत मंडळांची. तर त्यांनी अजून काही या सर्वांच्या बरोबर जे मुस्लिम धर्मगुरू तिथे आले होते जे ईद ए मिलादसाठी सुद्धा त्यांनाही बोलवलं होतं. तर त्याच वेळेला हे मुस्लिम धर्मगुरूंनीही सर्व मंडळांना गणपतीबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि गणपती बाप्पाचे जे तुमचे काम आहे त्याला व्यवस्थित आणि चांगलं काम असं व्हावं हेच त्यांनी तिथे बोललेलं आहे. त्याचबरोबर जे मुस्लिम धर्मगुरू होते ज्यांचा जो ईद ए मिलादचा हा जो कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात त्यांनी आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनाही त्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुस्लिम धर्मगुरू यांनीही त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर अधिकारी जे आहेत अधिकाऱ्यांनी परत हीच गोष्ट सांगितलेली आहे की DJ जर आपण वाजवत असाल तो DJ आपण वाजवायचा नाही, सहसा बंदीच आहे, हायकोर्टानेच दिलेली बंदी आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पारंपरिकरित्या जर का तुम्ही मिरवणूक काढत असाल तर त्याला काही अडचण नाही आहे, पारंपरिकरित्या तुम्ही मिरवणूक काढू शकता हेही पोलीस अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. तर आपण जे आता पाहत आहात जे दृश्य आहेत हे सर्व मंडळ व पोलीस अधिकारी हे एकत्र बसून हाच प्रश्न उत्तरांचा जो हा कार्यक्रम आहे हा अतिशय छानरित्या पार पडला. त्याचबरोबर मी गणपतीचा सण गणपती व त्याचबरोबर जो ईद ए मिलाद आहे ह्या दोन्ही सणांना PSK न्यूज व PSK न्यूजच्या संपूर्ण परिवाराकडून आपल्या सर्वांना त्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर जो हा सण एवढा मोठा आपल्या देशभर होत आहे तो सण अगदी सुखासमृद्धीत व्हावा व त्याचबरोबर जे लोकांचे जे नियमांचे पालन जे आपल्याला कायद्याने करायचे आहेत ते करावे आणि त्याचबरोबर आपणही कायद्यात राहावं. मी रोहित गिरी PSK न्यूज विनोद यादव यांच्यासह धन्यवाद.